बलोच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानची जाफर एक्सप्रेस हायजॅक केलेली आहे। रेल्वे हायजॅक केली आणि त्यामुळे पाक आता बेजार झालेला आहे। बलोच लिबरेशन आर्मीकडून पाकिस्तानची रेल्वे हायजॅक करण्यात आलेली आहे। ही बातमी आपण पाहतो। रेल्वे ट्रॅकवर विस्फोटक लावून ही रेल्वे हायजॅक करण्यात आली। तरी काही दृश्य आता समोर येत आहेत। या रेल्वेच्या हायजॅक संदर्भातली अतिशय धक्कादायक अशी दृश्य आहेत। धुरांचे लोट पाहायला मिळत आहेत, आग पाहायला मिळते आणि रेल्वे हायजॅक करण्यात आली। लष्करी कारवाईचा प्रयत्न केला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा सुद्धा बलोच लिबरेशन आर्मीनं आता पाकिस्तानला दिलेला आहे। बलोच लिबरेशन आर्मीकडून पाकिस्तानची रेल्वे ही हायजॅक करण्यात आली। या भागामध्ये चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर नावाचा एक मोठा रस्ता पाकिस्तान आणि चीनने सुरू केलेला आहे की जो बलुचिस्तानच्या ग्वाडर बंदरातून निघून तो बलुचिस्तानमधून जाऊन चीनमध्ये शिनजियांगमध्ये पोहोचतो। परंतु बलुचिस्तानच्या लोकांना ते मान्य नाही। त्यांना वाटतं की त्यांची जी नैसर्गिक संपत्ती आहे त्याची लूट होते आहे, म्हणून वेगवेगळे जे गट आहेत बलुचिस्तानचे ते तिथे असलेल्या चिन्यांवरती, तिथे असलेल्या पाकिस्तानी सैन्यावरती, पाकिस्तानी सैन्याच्या अर्धसैनिक दलांवरती हल्ले करतात आणि आपला राग हा व्यक्त करतात। हिंसाचार एवढा जास्त वाढलेला आहे की या रस्त्याच्या संरक्षणाकरता पाकिस्तानने जवळजवळ 30 ते 35 हजार सैनिक एवढे तैनात केलेले आहे आणि याच्याशिवाय चीननी सुद्धा आपले प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीज इथे तैनात केलेले आहेत। तरी पण हे हिंसाचार थांबण्याचं काही लक्षण दिसत नाही आहे आणि आता ही जी ट्रेन त्यांनी हायजॅक केलेली आहे त्याच्यातल्या पॅसेंजर्सना जे बंदी बनवलेलं आहे त्याचा अर्थ सरळ आहे की येणाऱ्या काळामध्ये हिंसाचार वाढेल